नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण जो 4थीच्या स्कॉलरशिपसाठी कोर्स लॉन्च केलेला आहे, जो कोर्स आपण तयार केलेला आहे आणि तुम्ही तो वापरत आहात, तुम्ही तो उपयोगात आणत आहात, तर तो योग्य पद्धतीने कसा उपयोगात आणायचा ते देखील महत्त्वाचं आहे. आपल्याला आवडणारं एखादं उपकरण आपण विकत घेतलं, पण आपल्याला ते कसं वापरायचं हे जर माहीत नसेल, तर त्याचा फायदा आपल्याला होत नाही. त्याच पद्धतीने हा जो शैक्षणिक कोर्स तुम्ही विकत घेतलेला आहे, 4थीची स्कॉलरशिप परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण व्हायची आहे किंवा गुणवत्ता यादीत तुम्हाला यायचं आहे, हा विचार करून ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स घेतलेला आहे, त्यावेळेस तो कोर्स योग्य पद्धतीने देखील वापरला गेला पाहिजे. मग आपण या पुढील काही वेळामध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाळांनो, की हा कोर्स आपल्याला नक्की कसा वापरायचा आहे. तो सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, फक्त व्हिडिओ पाहणे, फक्त व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देणे हा या कोर्सचा उद्देश नाही. या कोर्समध्ये आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, करून देणार आहोत, त्याचा वापर तुम्ही कसा करणार आहात ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला असणार आहे, तो तुम्हाला लक्षपूर्वक पाहायचा आहे. प्रत्येक धड्यावर प्रत्येक चॅप्टर जो आहे तो आपण वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये वेगवेगळ्या सब टॉपिकमध्ये काय केलेलं आहे, विभाजित केलेलं आहे, डिव्हाइड केलेलं आहे. त्याचे वेगवेगळे तुकडे केलेले आहेत. एकच मोठा तुकडा आपल्याला एकदम खायचा नाही. आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. जो व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही पहा, अगदी शांतपणे पाहायचा. पिक्चर बघितल्यासारखं, एखादी मालिका बघितल्यासारखं बघायचं नाही. प्रत्यक्ष पेन आणि पेन्सिल घेऊन बसायचंय आपण. ज्यावेळेस आपण व्हिडिओ पाहणार आहोत, आपण शाळेत जसा अभ्यास करतो, आपले शिक्षक ज्यावेळेस शाळेत शिकवत असताना ज्या पद्धतीने आपण अभ्यास करत असतो, त्या पद्धतीने तुमची वही, अभ्यासाची वही, त्या त्या विषयाची वही, पेन, पेन्सिल सोबत घ्यायचंय, बरोबर बसायचंय, व्हिडिओ शांतपणे बघायचा आणि तो एकाग्र पूर्ण लक्ष तुमचं तिकडेच असलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये जी संकल्पना तुम्हाला दिलेली आहे ती समजून घ्या. फक्त पटकन व्हिडिओ संपवून टाकायचा बघून असं करायचं नाही. तो व्हिडिओ तुम्हाला जो दिलेला आहे, जो उपलब्ध करून दिलेला व्हिडिओ आहे, तो शांतपणे पहा. त्याच्यामध्ये जी संकल्पना तुम्हाला दिलेली आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्ही तो व्हिडिओ पाहिला, अगदी शांतपणे पाहिला आणि जरी तुमच्या लक्षात आलं नाही तरी तो परत पहा. जोपर्यंत तुम्हाला ती संकल्पना समजणार नाही, जे काही आपण शिकतोय तो जो ठळकपणे जो मुद्दा तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला जातोय, तो जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत व्हिडिओ बाळांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायचा आहे. आता व्हिडिओ पाहत असताना कधी कधी समजा तुम्ही बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवत असताल, कधी कधी गणिताचे काही प्रश्न सोडवत असताल, त्यावेळेस उदाहरणं सोडवताना तुम्ही व्हिडिओ कसा बघायचा आहे. समजा मी तुम्हाला एखादं उदाहरण, तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एखादं उदाहरण सोडवायला सांगितलं, तर तुमची भूमिका कशी असली पाहिजे, तुम्ही नक्की काय करायला असलं पाहिजे. जर मी तुम्हाला एखादं उदाहरण दिलं, हे तुम्हाला सोडवायचंय, तर व्हिडिओ तिथे पॉज करायचा. समजा उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे 25 × 12. व्हिडिओ काय करा, तुमच्या व्हिडिओ प्लेअरमध्ये जे बटन असेल पॉज करण्याचं त्याने व्हिडिओ पॉज करा. स्वतः उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. 25 × 12 किती येतं हे तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. जे काही उदाहरण जे दिलं असेल ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तो तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचला. दोन गोष्टी घडू शकतात, एक तर तुम्हाला उत्तर येईल किंवा एक तर उत्तर येणार नाही. तुम्ही तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुमचा सोडवण्याचा प्रयत्न थांबला, तुम्हाला असं वाटलं की आता माझं उत्तर आलेलं आहे किंवा मला उत्तर येत नाही, व्हिडिओ परत चालू करा आणि मी ज्या पद्धतीने प्रश्न सोडवलेला आहे ते तुम्हाला आलेलं आहे का ते चेक करा. कदाचित असंही होऊ शकतं, तुम्ही योग्य पद्धतीने सोडवलेलं आहे, एका वेगळ्या पद्धतीने सोडवलंय, मी वेगळ्या पद्धतीने सोडवलेलं आहे, तुमचंही उत्तर बरोबर आहे, माझंही उत्तर बरोबर आहे. मग काय करणार बाळांनो अशा वेळी? मग अशा वेळी काय करायचं, माझी पद्धत तुम्हाला सोपी वाटली तर माझ्या पद्धतीने सोडवा. कदाचित तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी सोडवलेली पद्धत तुमच्यासाठी योग्य असेल, त्या पद्धतीने सोडवा. उद्देश एकच आहे की तुमचं उत्तर बरोबर आलेलं असलं पाहिजे आणि उत्तर चुकलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला माझ्या पद्धतीने जावं लागणार आहे. सोळानं उदाहरण सोडवताना आपल्याला काय करायचंय, उदाहरण सोडवताय, व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे, व्हिडिओ पॉज करा, तुमच्या मनाने त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताल मग परत व्हिडिओ प्ले करा आणि पहा उत्तर काय आलेलं आहे. आपलं उत्तर योग्य आहे का, आपली पद्धत योग्य आहे का, आपण योग्य ट्रिक वापरलेली आहे का, हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. याने काय होईल पहा,
इथे तुम्ही स्वतः प्रश्न सोडवताय, त्यामुळे तुमची थिंकिंग प्रोसेस वाढेल, तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. आणि समजा असं झालं की तुम्ही सोडवलं आणि तुमचं उत्तर आधीच बरोबर आलं, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. बरोबर. किंवा तुम्ही सोडवलं, मी वेगळ्या पद्धतीने सोडवलं, तर तुम्हाला एक नवीन पद्धत कळेल, काहीतरी घडेल ना याच्यापैकी. सो या पद्धतीने आपण जाणार आहोत, तर तुमची विचारशक्ती वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. ही पद्धत तुम्हाला महत्वाची आहे. सो प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला विशिष्ट पद्धतीने बघायचा आहे. त्याच्यानंतर गणितावरची उदाहरणं सोडवताना कसा व्हिडिओ पाहायचा मी ते सांगितलं. आता तुमचा व्हिडिओ बघून झाला. मी आधीच सांगितलं, फक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आपल्या कोर्सचा उद्देश नाही. परिपूर्ण तयारी करून घेणं तुमची, हा या कोर्सच्या पाठीमागचा उद्देश आहे. फक्त चपाती खाऊन चालत नाही. चपाती बरोबर भाजीही खावी लागते, भातही खावा लागतो, वरणही खावं लागतो. फक्त चपाती खाल्ली म्हणजे जेवण होत नाही. तसंच आहे बाळांनो, फक्त व्हिडिओ पाहिला म्हणजे तुमचं जेवण पूर्ण झालं, म्हणजे तुमची शिष्यवृत्ती परीक्षेची अख्खी तयारी पूर्ण झाली, असं होत नाही. कळतंय? मग याच्यासाठी काय करायचं, एकदा व्हिडिओ झाला बघून, त्या टॉपिकवर तुम्हाला पण वर्कशीट दिलेली असणार आहे सरावासाठी. जर तुम्ही याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की या परीक्षेसाठी सराव खूप महत्वाचा आहे. एमसीक्यूचा सराव खूप महत्वाचा आहे. मग तो सराव कसातून होणार, तर त्यासाठी आपण काय केलेलं असणार आहे, प्रत्येक चॅप्टर नंतर, प्रत्येक लेक्चर नंतर वर्कशीट दिलेली असणार आहे. तुम्ही संपूर्ण धडा व्यवस्थित समजून घेतला, व्हिडिओच्या साहाय्याने त्याच्या नोट्स तयार केल्या, त्या लिहून घेतल्या. आता तुमचं काम झालं, तर त्याच्या पुढचं काम आहे वर्कशीट डाउनलोड करा. धडा पूर्ण झालाय, वर्कशीट डाउनलोड केल्या. वर्कशीट डाउनलोड केल्यानंतर वर्कशीटमध्ये जे तुम्हाला प्रश्न दिलेले असणार आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत आणि स्वतः सोडवायचे आहेत. कुठलाही रेफरन्स घ्यायचा नाही, कुठल्याही दादाला, तुमच्या बहिणीला, दीदीला शेजारी घेऊन बसवायचं नाही आणि कर मला मदत, असं चालणार नाही. तुमचं तुम्ही सोडवा. हा, एखादा अवघड प्रश्न असेल तर शंका म्हणून तुम्ही त्यांना विचारू शकता की हे कसं सोडवलंय, तेही त्यांच्याकडून तुम्ही समजून घेऊ शकता. पण डायरेक्ट त्यांच्या मदतीने सोडवायचं म्हणून सोडवायचं असं करायचं नाही. सो वर्कशीट का महत्वाची आहे बाळांनो, मी तुम्हाला जसं पाठीमागे सांगितलं, या परीक्षेसाठी सराव खूप महत्वाचा असल्या कारणानं फक्त व्हिडिओ पाहणं हे आपलं काम नाही. व्हिडिओ पहा, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर संपूर्ण चॅप्टर मधल्या सगळ्या संकल्पना तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. असं जर झालं असेल तर त्याच्यानंतर काय करायचंय बाळांनो, तुम्हाला ती जी वर्कशीट तुम्हाला दिलेली असेल ती डाउनलोड करायची. ती डाउनलोड केल्यानंतर त्याच्यातले सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. या निमित्ताने दोन गोष्टी घडणार आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहिले, त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत, तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून ते प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळेस तुमचा सराव झालेला आहे. आणि त्याच्यानंतर वर्कशीटच्या माध्यमातून तुमचा एक्स्ट्रा सराव होणार आहे. काही वेगळे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे तुमचा परत आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे आणि तुम्हाला तो यशाकडे घेऊन जाणार आहे. याच्याशिवाय आपल्या कोर्समध्ये तुम्हाला होमवर्क, गृहपाठाचा एक स्वतंत्र सेक्शन आपण दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण गृहपाठासाठी काही वर्कशीट तर देणारच आहोत आणि स्वतंत्र काही गोष्टी करायला सांगणार आहे. उदाहरणार्थ याच्यासारखी गणितं सोडवा, तुमच्या पुस्तकामध्ये एखादा एक्झरसाइज असेल तर तो सोडवा, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असणार आहे. मग तुम्ही काय करायचंय की होमवर्क किंवा गृहपाठ हे जे तुमचं सेक्शन आहे कोर्समध्ये, आपण जो कोर्स परचेस केलाय त्याच्यामध्ये ते असणार आहे. मग प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर, प्रत्येक धडा संपल्यानंतर तुम्हाला जो गृहपाठ दिलेला असेल तो तुम्ही वेळेवर पूर्ण करायचा आहे. अगदी वेळेवर, नुसता पूर्ण नाही करायचा, वेळेवर पूर्ण करायचा आहे बाळांनो. सो तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते त्याच्यामुळे अजून स्ट्रॉंग होईल, अजून मेंदूपर्यंत व्यवस्थित पोहोचेल, म्हणजे चांगलं लक्षात राहील, जे परीक्षेच्या वेळेस आपल्याला सहजासहजी आठवण्यास मदत होईल. गृहपाठाच्या निमित्ताने तुमचा सराव होणार आहे. गृहपाठ तुम्ही स्वतः सोडवणार आहात, स्वतःच्या मेंदूचा वापर करून सोडवणार आहात. तुम्ही जे व्हिडिओमध्ये शिकलेला आहात, जे वर्कशीट तुम्ही सोडवलेले आहात त्याचा वापर करणार आहात. त्याच्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता वाढणार आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे बाळांनो, गृहपाठ ही टाळण्याची गोष्ट नाही, टाळाटाळ करायची नाही. गृहपाठ आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, जर आपल्याला ह्या परीक्षेला गुणवत्ता यादीत यायचं असेल तर आपल्याला गृहपाठ वेळेत पूर्ण करायचा आहे, जो तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे, तुमचा सराव होणार आहे आणि तुमची थिंकिंग प्रोसेस वाढणार असल्यामुळं आज जे परिश्रम तुम्ही घेत आहात ते तुम्हाला यशाकडे घेऊन जायला मदत करणार आहे, एवढं निश्चित. आता हे सगळं झालं, तुम्ही व्हिडिओ पाहिला, त्यानंतर सराव क्वेश्चन सोडवले, वर्कशीट सोडवल्या,
गृहपाठ पूर्ण केला. आता आपल्याला काय करायचे, परीक्षेची तयारी म्हणून तुम्हाला जी चाचणी ऑनलाईन टेस्ट तुमची घेतली जाईल ती सोडवायची आहे. अगेन आपल्या कोर्समध्ये ऑनलाईन टेस्टचं एक सेक्शन आहे स्वतंत्र. तुम्ही तो चॅप्टर पूर्ण केला. चॅप्टर पूर्ण केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यात, वर्कशीट पूर्ण केल्या, गृहपाठ पूर्ण केला. आता आपल्याला समजून घ्यायचंय की आपली नक्की तयारी किती झाली, आपल्याला तपासायचंय. संकल्पना कळली, सराव झालाय, आता नक्की आपल्याला कितपत आत येतंय हे आपल्याला चेक करायचंय. मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यावी लागणार आहे. आपल्याकडे जो कोर्स आपण परचेस करतो आहोत त्याच्यामध्ये एक स्वतंत्र सेक्शन आहे ऑनलाईन टेस्ट. मग या ऑनलाईन टेस्टमध्ये चॅप्टरचा जे नाव असेल त्या जो चॅप्टर तुमचा अभ्यासून झालेला आहे तो चॅप्टर तुम्हाला निवडायचा आहे आणि त्या चॅप्टरवरची ऑनलाईन टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. ही ऑनलाईन टेस्ट तुम्हाला आपण तयार करताना इतक्या चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे. जी स्कॉलरशिपची परीक्षा असणार आहे त्याच तोडीचे त्याच लेवलचे प्रश्न आपण त्याच्यात टाकलेले आहेत. त्याच्यामुळं ती परीक्षा जर तुम्ही योग्य पद्धतीने देताय तर तुम्हाला किती समजलंय त्या टॉपिकच्या संदर्भात, त्या चॅप्टरमधलं, त्या धड्यामधलं तुम्हाला किती समजलंय हे आपल्याला या परीक्षेनंतर कळणार आहे. या परीक्षेत आपण एखादी ट्रिक प्रॉपर पद्धतीने आत्मसात केली की नाही, म्हणजे सरांनी आपल्याला एक आयडिया सांगितली, ही ट्रिक सांगितली की ह्या पद्धतीने हा प्रश्न सोडवा, आपण ती वापरली. पण कदाचित जर आपण ती चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर परीक्षेला उत्तर चुकलं की आपल्या लक्षात येईल, अरे इथे आपली चूक होतीये, ही ट्रिक आपण योग्य पद्धतीने वापरत नाही. कशी वापरायला पाहिजे हे आपल्याला त्या निमित्ताने समजेल आणि पुढे जो आपण अभ्यास करणार आहोत, परत आपण ह्याची जी रिव्हिजन करणार आहोत ती रिव्हिजन आपण बरोबर आणि योग्य पद्धतीने करणार आहोत. आपल्याला हे कळणार आहे की आपलं काय बरोबर आहे, आपण कोणता विचार करतो तो योग्य आहे, कसा विचार करायला पाहिजे आणि कधी आपला विचार करताना चुकतो हे आपल्याला परीक्षेच्या निमित्तानं कळणार आहे. त्यामुळे चॅप्टर संपला. चॅप्टर संपल्यानंतर म्हणजे चॅप्टर कधी संपतो, व्हिडिओ पूर्ण झाला, वर्कशीट सोडवल्या, गृहपाठ सोडवले आणि मग तुम्ही चाचणीला सामोरं जर गेला तर तुम्हाला हे नक्की कळणार आहे की आपल्याला कितपत कळलंय, आपल्या चुका काय होत आहेत आणि पुढे आपल्याला रिव्हिजन करताना कशी रिव्हिजन करावी लागेल हे आपल्याला या चाचण्यांच्या निमित्तानं कळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस पुढचा धडा चालू करायचा, आता धडा संपला, चाचणी पण दिली, आता आपल्याला पुढच्या धड्याकडे जायचं आहे. त्या धड्याकडे जाण्यापूर्वी जो धडा तुम्ही संपवलाय त्याची एकदा रिव्हिजन करा. रिव्हिजन खूप महत्वाची आहे. तुम्ही जे शिकणार आहात, जो धडा तुम्ही आत्मसात करणार आहात त्याची वेळोवेळी आपल्याला रिव्हिजन करावी लागणार आहे. परत परत ते बघावं लागणार आहे. पुढच्या धड्याला सामोरं जाण्यापूर्वी रिव्हिजन करा. रिव्हिजन किती वेळाचे असेल, परत सगळं पहिल्यापासून परत करायचं का नाही. तुम्ही आता परीक्षा पण दिली का नाही, ऑनलाईन टेस्ट पण दिलेली का नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय येतं, तुम्हाला हेही माहिती आहे की आपण कुठं चुकतोय. मग आपल्याला एक 10 ते 15 मिनिटात फक्त रिव्हिजन घ्यायची, 10 ते 15 मिनिटात रिव्हिजन करायची. कुठले मुद्दे महत्वाचे आहेत, कुठली सूत्र महत्वाची आहेत, कुठल्या ट्रिक्स महत्वाच्या आहेत, आपल्याकडून कुठे चुका होतात त्या कागदावर लिहून काढायच्या. याने सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो बाळांनो, तुम्ही जेवढी जास्त रिव्हिजन करता तेवढं आपल्याला जास्त काळ लक्षात राहतं. मी वाचलं होतं पण मी विसरून गेलो, मी काल वाचलं होतं आज विसरून गेलो, अशा ज्या समस्या होतात बाळांनो आपल्या, त्या समस्या आपल्याला दिसणार नाहीत. सो महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही नवीन चॅप्टर, एक धडा तुमचा संपलाय, एक चॅप्टर तुमचा संपलाय, आता नवीन चॅप्टरकडे तुम्ही जाणार आहात बाळांनो. पण नवीन चॅप्टरकडे जाण्यापूर्वी तुम्ही पाठीमागच्या चॅप्टरची एक रिव्हिजन नक्की करायला पाहिजे. मग ही रिव्हिजन तासन तास करत बसायची आहे का, नाही, 10 ते 15 मिनिटात रिव्हिजन पूर्ण होईल. जर आधीचे सगळे टप्पे तुम्ही व्यवस्थित पार पाडलेले असतील तर रिव्हिजन 10 ते 15 मिनिटात होणार बाळांनो तुमचे. मग आता ही रिव्हिजन करत असताना काय करायचं, जो चॅप्टर आपण समजून घेतलेला आहे, जो धडा आपण समजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे होते, कोणती सूत्र महत्वाची होती आणि जी आपण टेस्ट दिली किंवा जे आपण वर्कशीट सोडवत होतो त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न सामोरे जाताना आपल्याकडून चुका होत होत्या त्याची नोंद आपल्याला करून ठेवायची आहे. याच्यामुळे होणार काय आहे, आपल्याला सर्व महत्वाचे मुद्दे जे असणार आहेत, सगळे महत्वाचे पॉइंट्स असणार आहेत ते व्यवस्थित लक्षात राहणार आहेत. सर्व महत्वाच्या ट्रिक्स तुमच्या व्यवस्थित लक्षात राहणार आहेत. या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट असणार आहे, प्रत्येक चॅप्टर नंतर आपण चॅप्टर टेस्ट घेणार आहोत. अगेन तुमचा जो कोर्स तुम्ही परचेस केलेला आहे त्याच्यामध्ये चॅप्टर टेस्ट नावाचा एक स्वतंत्र फोल्डर तुम्हाला दिसेल. चॅप्टर टेस्टच्या फोल्डरमध्ये जे प्रश्न दिलेले असणार आहेत, ज्या चॅप्टर टेस्ट दिलेल्या आहेत त्या प्रत्येक चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला द्यायच्यातच. रॅन्डमली कधीही उठायचं पेपर द्यायचं असं करायचं नाही.
चॅप्टर टेस्ट मधली जी टेस्ट अपलोड केली जाईल त्याच्यामध्ये तो वेळ दिलेला असेल, त्या वेळेत तुम्हाला ती टेस्ट द्यायची. जी टेस्ट द्यायची त्या टेस्टमध्ये आपल्याला माहिती असणार आहे, कारण परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला हे क्लिअर असलं पाहिजे की आपण शेवटची परीक्षा जशी देणार आहोत, म्हणजे आपली जी स्कॉलरशिपची परीक्षा आपण देणार आहोत ती जशी द्यायची त्याच्यासारखी परिस्थिती आपली विचारशैली त्या पद्धतीने तयार व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं बाळांनो, आपल्याला वेळेचं योग्य नियोजन करावं लागणार आहे. आपण जी चाचणी देणार आहोत, चॅप्टर टेस्ट देणार आहोत, त्या वेळेचं योग्य नियोजन करा. परीक्षेच्या दिवशी आपली मानसिकता जशी असली पाहिजे, स्कॉलरशिपची परीक्षा देताना परीक्षा केंद्रावर जेव्हा तुम्ही परीक्षा देताल, जिथे तुमची परीक्षा असेल तिथे परीक्षा देताना तुम्हाला भीती नाही वाटली पाहिजे, परीक्षेची भीती नाही वाटली पाहिजे. अचानक भीती वाटायला लागली, मग माझे हात थरथर कापायला लागले, मला उत्तरच आठवत नाहीत, अशी अवस्था तुमची होऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल तर बाळांनो तुम्हाला ह्या ज्या चाचण्या आहेत त्या वेळच्या वेळी आणि व्यवस्थित द्यावे लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची ही चाचणी संपली, चाचणीनंतर व्यवस्थित उत्तरं बघायची आणि कुठले प्रश्न का चुकले, कोणत्या चुका मी केल्या हे जास्त समजून घ्यायचंय. योग्य उत्तरं तर चेक करायचीच, कशी सोडवली, पण याच्याशिवाय हे चेक करायचं की आपल्या चुका नक्की कोणत्या झाल्या. एकदा झालेली चूक परत होता कामा नये, एकदा झालेली चूक परत होता कामा नये हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो प्रत्येक चॅप्टर नंतर जे आपण चॅप्टर टेस्ट दिलेली आहे ते देखील तुमच्यासाठी महत्वाचे आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्ही वर्कशीट सोडवलेले आहेत, तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडवलेले आहेत, तुम्ही चॅप्टर मधल्या काही टेस्ट सोडवलेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओज देखील पाहिलेले आहेत. मग आपल्याला शंका विचारायच्यात. आता कसं करायचं, आपण जो आपला कोर्स दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या जे शंका आहेत त्या कशा सोडवायच्या याच्या संदर्भात काही मुद्दे आणि काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जो सपोर्ट मिळणार आहे त्याच्याबद्दल त्यात मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचं शंका विचारणं खूप महत्वाचं असणार आहे. शंका मनात ठेवू नका. कुठलीच शंका लहान किंवा मोठी नसते की जाऊ दे एवढीचं आहे, एवढं कुठे विचारत बसता, एवढ्यासाठी कुठे सरांना कॉल करता, एवढ्यासाठी कुठे व्हॉट्सअपवर फोटो काढून पाठवता. असं नाही करायचं. कुठलीही शंका लहान नाही, कुठलीही शंका मोठी नसते. तुम्हाला जी शंका आहे ती शंका आहे, त्या शंकेचं निरसन झालंच पाहिजे. समजलं नाही, इव्हन तुमच्या शाळेत देखील तुम्ही शाळेत शिकत आहात, तुमच्या शाळेत शिकवत असताना एक तुमच्या सरांनी तुमच्या मॅडमनी तुम्हाला शिकवताना जर समजलं नाही ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. लक्षात ठेवा, शंका विचारणारा मुलगा जो असतो किंवा मुलगी जी असते, जो विद्यार्थी असतो त्याची प्रगती लवकर होते, कारण त्याला आलेली शंका तो मनात ठेवत नाही. एखादा प्रश्न कसा सोडवायचा, एखादा बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न कसा सोडवायचा, ती ट्रिक आपल्याला समजलीच पाहिजे. वर्ग पटकन कसे काढायचे, आरशातल्या प्रतिमा कशा ओळखायच्या, त्याची काय ट्रिक आपल्या सरांनी सांगितली, काय ट्रिक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितली, ती आपण समजून घ्यायची. शक्यतो प्रयत्न करा की बाबा तुमच्या घरात जे कोणी मोठं असेल, तुमचे पालक, आई वडील जे शिकलेले आहेत त्यांच्याबरोबर तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये दिलेली गोष्ट त्यांना जर समजली असेल त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमच्या मनात आलेली शंका सोडवलीच गेली पाहिजे. त्याच्यासाठी कोणतीही भीती न बाळगता तुम्हाला आलेली शंका तुम्ही तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना विचारू शकता, तुमच्या पालकांना विचारू शकता आणि गरज पडली तर आम्हाला देखील तुम्ही विचारू शकता. आता एक लक्षात घ्या, आपण अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस या सगळ्या मुद्द्यांना आपण स्पर्श केलेला आहे. धडा काळजीपूर्वक पाहायचा आहे, त्याच्यानंतर तुमच्या नोट्स करायचे तयार, उदाहरणं पण स्वतः सोडवायचेत, वर्कशीट डाउनलोड करायचेत, डाउनलोड करून त्या सोडवायचेत, गृहपाठ तुम्हाला सोडवायचे आहेत, क्यूज म्हणजे ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सोडवायचे आहेत, रिव्हिजन प्रॉपर करायचे आहे, चॅप्टर टेस्ट द्यायचे आहेत आणि याच्यानंतर तुमच्या मनात ज्या शंका तयार होत आहेत त्या सुद्धा तुम्हाला विचारायच्या आहेत. निश्चित ध्येय आपण ठेवलेलं आहे, निश्चित मार्ग आपण निवडलेला आहे आणि त्या मार्गानेच आपल्याला आपल्या यशाकडे जायचं आहे. हे सगळं टप्प्याटप्प्याने होणार आहे. एक व्हिडिओ आपण बघणार, गृहपाठ सोडवणार, वर्कशीट सोडवणार, चाचण्या देणार, हे आपल्या यशातले छोटे छोटे थांबे आहेत, छोटे छोटे टप्पे आहेत. हा प्रत्येक टप्पा सिरियसली आपल्याला पूर्ण करायचा आहे. एकाच वेळेस सगळं खायचा प्रयत्न करायचा नाही, एकाच वेळेस सगळ्या वर्कशीट सोडवायचा प्रयत्न करायचा नाही, एकाच वेळी सगळ्या टेस्ट द्यायच्यात असं करायचं नाही, एकाच वेळी बसलाय आणि सगळे व्हिडिओ बघत बसलाय असं नाही करायचं. बाळांनो, सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे तर एका वेळी, आपण मराठीत म्हणतो बघा, थेंबे थेंबे तळे साचे, तसंच आहे बाळांनो. हे काय करायचं, एका वेळी एक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट, पण ती आपल्याला व्यवस्थित करत चालायची. प्रत्येक वेळेस एक लक्षात ठेवायचं, आज एक छोटं पाऊल आपल्याला टाकायचंय आणि ते आपल्या यशाच्या दिशेने असलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, हा जो कोर्स आहे
आपण जो तयार केलेला कोर्स आहे तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही. तुम्ही तुम्ही त्या कोर्सचा रागराग करावा याच्यासाठी नाही. पप्पांनी मम्मीने सांगितलं बघ व्हिडिओ, सोडव वर्कशीट, की तुम्ही आपलं रागारागाने हे करावं याच्यासाठी नाही बाळांनो. हे तुमच्या फायद्याचंच असलं पाहिजे आणि तुम्हाला त्याचा फायदाच व्हावा हाच आमचा उद्देश आहे. सो बाळांनो, नियमित अभ्यास करा. आपण जसं सांगितलंय तसा नियमित अभ्यास करा. नियमित हा शब्द खूप महत्वाचा आहे. दररोज थोडा थोडा वेळ अभ्यास आपल्याला करायचा आहे. तास दीड तास आपल्याला अभ्यास करायचा आहे. दररोज 15 मिनिटं का होईना आपल्याला MCQ सोडवायचेच आहेत. दररोज 15 मिनिटं का होईना आपल्याला पाठीमागच्या चॅप्टरची रिव्हिजन करायची आहे. आठवड्यातून एकदा का होईना आपल्याला चॅप्टर टेस्ट द्यायची. सो नियमितपणे अभ्यास करा आणि सगळ्यात महत्वाचं हे करत असताना मन लावून अभ्यास करा. मम्मीने सांगितलं म्हणून, पप्पाने सांगितले म्हणून, शाळेतले शिक्षक मारतील म्हणून, आता मारत नाहीत समजा, पण शिक्षकांच्या भीतीने, पप्पांच्या भीतीने, आईच्या भीतीने हे करायचं नाही. तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला जर समजलं, तुम्ही माझे व्हिडिओज नीट पाहिले तर तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. एकदा तुम्हाला समजलं तर तुम्हाला अभ्यास करताना देखील आनंद मिळेल आणि मनापासून सराव करा, कारण त्याने तुमचं कौशल्य वाढणार आहे, विचार करण्याची क्षमता वाढणार आहे, परीक्षा कशी द्यायची त्याचं कौशल्य तुम्ही आत्मसात करणार आहात. हे सगळं कशासाठी आहे? तुम्हाला शिकण्याचा आनंद घ्यायचा आहे. बोर होतंय, अभ्यासाला बसलं की तोंड पाडून बसायचं नाही चालणार बाळांनो. शिकण्याचा आनंद घ्या. व्हिडिओज पाहताना ती प्रोसेस फॉलो करा. अभ्यास करताना, वर्कशीट सोडवताना ती प्रोसेस फॉलो करा जे मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि मला खात्री आहे जर हा व्हिडिओ कोर्स, हा जो आपला सगळा जो कोर्स आहे, तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने वापरत असताल तर तुम्हाला मिळालेलं मार्गदर्शन हे निश्चितपणे योग्य आहे. तुमच्यासाठी तयार केलेले प्रश्न देखील अतिशय दर्जेदार असणार आहेत. तुम्ही सातत्याने अभ्यास करता आहात, प्रत्येक वेळेस एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत असताल तर तुमची प्रगती निश्चित आहे आणि शिष्यवृत्तीचं तुमचं यश हे देखील बाळांनो नक्कीच निश्चित आहे. हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. आत्तासाठी एवढं पुरेसं आहे. मी थांबतोय. मी निलेश शेपलकर सर. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरच्या निमित्ताने. थँक्यू.